छत्रपती संभाजीनगरमध्ये जैन समाजानं भव्य मूक मोर्चा काढला। पुण्यातील महावीर मंदिर HND हॉस्टेल जमीन विक्री रद्द करण्याकरता जैन समाज रस्त्यावर उतरला। राजा बाजार संस्थान गणपती या ठिकाणावरून विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। गोखले बिल्डरनी हे प्रकरण संपलंय, जमीन व्यवहार रद्द करतोय अशा प्रकारचा मेल खरं तर टाकलेला आहे, पण तरी सुद्धा जैन बोर्डिंग जमीन विक्री संदर्भात मोर्चा काढण्यात आलेला आहे। जैन समाज संभाजीनगरमध्ये रस्त्यावर उतरलेला आहे, भव्य मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याशी आपण अधिक बोलूया। अविनाश, काय अपडेट? नक्कीच आपण जर बघितलं तर महावीर जैन मंदिर आणि HND हॉस्टेल प्रकरणी जो व्यवहार झालाय, जमीन व्यवहार झालाय, तो गैरकानूनी आहे आणि तो रद्द करण्यात यावा यासाठी संपूर्ण जैन समाज छत्रपती संभाजीनगरमध्ये एकवटलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। राजा बाजार या ठिकाणून या मूक मोर्चाला सुरुवात झाली। विशेष म्हणजे या मोर्चाचं जे विशेष ठरलंय ते त्यांनी अगोदरच सर्वांना सांगितलं होतं की सर्वांनी पांढरे शुभ्र कपडे घालायचे आणि ते कपडे घालून आपल्याला कोणताही घोषणाबाजी न करता फक्त हातामध्ये फ्लेक्स घेऊन आपल्या ज्या भावना आहेत त्या मांडायच्या आहे आणि कुठल्याही प्रकारचा आवाज न करता मूक मोर्चा हा विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत काढायचा आहे। त्या पद्धतीने संपूर्ण जैन समाज आपल्याला या ठिकाणी एकत्रित झालेला दिसून येतोय। HND हॉस्टेल प्रकरणी जो व्यवहार झालाय तो गैरकानूनी आहे आणि तो जमिनीचा सौदा जो आहे तो रद्द करण्यात यावा। मात्र आपण जर बघितलं तर पुण्याचं जे प्रकरण आहे ते संपूर्ण प्रकरणावर काल रात्रीपर्यंत जे अपडेट होते त्यानुसार जर आपण बघितलं तर तो सौदा रद्द करण्यात आला असं सांगितलं जात असलं तरी सुद्धा जैन समाजाच्या ज्या मागण्या आहेत की ते ट्रस्टमध्ये सामील व्हावं आणि जे संपूर्ण आमचं महावीर जैन मंदिर आहे ते सुद्धा वाचवावं अशा या ठिकाणी आपल्याला मागण्या असलेल्या दिसून येत आहेत। तर दुसरीकडे राजा बाजार या ठिकाणून या मोर्चाला आता सुरुवात झाली, तर विभागीय आयुक्तांना देखील निवेदन देणार आहेत। त्या ठिकाणी मोर्चाचा समारोप होईल आणि त्या ठिकाणी काही प्रमुख मोर्चेकरी असतील किंवा त्यांचे पदाधिकारी असतील ते देखील भाषण करण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता त्यामध्ये ते काय बोलतात हे पाहावं लागेल। एकूणच मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी देखील मोठ्या शहरामध्ये हा मोर्चा निघणार होता। मुंबईतला मोर्चा जो तो रद्द झालाय, मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये जो तो जैन समाज आपल्या मोर्चावर ठाम होते आणि मूक मोर्चा या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी जैन बांधव आपल्याला या ठिकाणी एकत्र आलेला दिसून येतोय। नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आता आपण बघूया जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणामध्ये आचार्य गुप्त नंदी महाराज पत्रकार परिषद घेत आहेत, त्याचं थेट प्रक्षेपण कराऊंगा, जितना मुझसे बन सकता मैं करूंगा। और मुरलीधर अन्ना माहौल के परम मित्र विशाल गोखले हैं, तो मित्र होने के कारण से मित्र के नाते उन्होंने उनसे कहा कि तू इसमें से डील कैंसिल कर। और विशाल ने अपनी विशालता दिखलाते हुए, उन्होंने अपने मित्र का आदर रखते हुए और धर्म की भावना का मान रखते हुए, गुरु पर श्रद्धा रखते हुए उन्होंने डील कैंसिल किया है। बहुत अच्छा कार्य किया है, मैं इससे आश्वस्त हूँ, मैं प्रसन्न हूँ, मैं उनको आशीर्वाद देता हूँ। लेकिन अभी ये हमारा एक पाउल हुआ है, अभी हमारा पूरा लक्ष्य प्राप्त नहीं हुआ है। जब तक ये पूरी डील कैंसिल नहीं होती है, मतलब अभी ट्रस्टी इसके महादोषी, पहले ट्रस्टी दोषी है। यदि आज इतना बड़ा बखेड़ा खड़ा हुआ है तो ट्रस्ट के कारण से हुआ है। ट्रस्ट की महाभ्रष्टता से सारे परेशानी खड़ी हुई है, तो ट्रस्टियों को इसके अंदर से माघार लेना चाहिए और गैर कानून की डील उन्होंने की है उसे पूरा कैंसिलेशन करना चाहिए। चैरिटी कमिश्नर क्लियर करना चाहिए। इसके क्लियर किए बिना हमारा आंदोलन पूरा नहीं होगा। जब तक यहाँ हॉस्टल में पुनः बच्चे आकर के उनकी पढ़ाई शुरू नहीं होती है, तब तक हमारा आंदोलन पीछे हटने वाला नहीं है। अभी ये शुरुआत है, एक पहला मंगलाचरण हुआ है, उसके लिए मैं उनको सभी के लिए आशीर्वाद दूंगा। पर मोर्चा जोरदार ढंग से पूरे देश में निकलना ही चाहिए। हमारी लड़ाई सरकार से नहीं है, हमारी लड़ाई हमारी किसी पक्ष से नहीं है। हमारी लड़ाई जो है वो भ्रष्टाचार से है, अत्याचार से है, शोषण से है, अन्याय से, अधर्म से है। जो अत्याचार किया जा रहा है गरीब बच्चों पर, जो अत्याचार किया जा रहा है जैन समाज पर हमारे अपनों ही द्वारा, और वो हमारी बात सुन नहीं रहे हैं। इसलिए आंदोलन चलता रहेगा, मात्र एक जैन संस्था के लिए नहीं बल्कि पूरे भारत की